ही गोष्ट आहे अशा भाऊ बहिणींची ज्यांनी मुंबईतील धकाधकीचं जीवन सोडून कोकणात आपल्या गावी कायमचा तंबू ठोकला आणि हेच कोकण जगाला दाखवायच्या जिद्दीतून त्यांनी उभं केलं कोकणाई नावाचे एक विश्व. आणि त्यांच्यासोबत 2 दिवस आम्ही खरं कोकण जगलो. तर झालं असं की ठाण्यावरून आम्ही मँगलोर एक्सप्रेस पकडणार होतो, पण प्रीतीला ऑलरेडी उशीर झाला होता. फायनली ती स्टेशनवर आली आणि लगेच गाडी सुद्धा आली. या ट्रिपची अशी धमाकेदार सुरुवात होती. सीटवर बसलो आणि जीवात जीव आला. सकाळी पहाटेच आम्ही कणकवलीला उतरलो. भैया कणकवली स्टेशनला कोकणचा एवढा सुंदर फील दिला आहे, म्हणजे ते कोकण रेल्वे दशावतार हे सगळं पेंट केलेलं होतं. खूप भारी वाटत होतं. कोकण रेल्वेची सर्व स्टेशन आता टाकाटाक झाली आहेत. हा रेडा मात्र आम्हाला खुन्नस देत होता. तेवढ्यात आम्हाला ओमकार दिसला. तो आम्हाला पिकअप करायला रेल्वे स्टेशनवर आला होता. कोकणात थंडी जबरदस्त पडली आहे आणि ओमकार आलाय आम्हाला घ्यायला. आता याची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. खरं तर कोकण मी कोकणातलाच आहे, पण कोकण दुसऱ्याच्या नजरेतून बघायला खूप जास्त मजा येते. आणि आता आम्ही 2 दिवस कोकण अनुभवणार आहे ओमकारच्या नजरेतून. मुंबईला कायमचा राहिलेला मुलगा आज लोकांना कोकण दाखवतोय आणि जगवतोय. आणि हाच एक्सपिरियन्स आम्ही 2 दिवस घेणार आहे आणि तुम्हाला अवघ्या 10-15 मिनिटात बघायला मिळणार आहे. ओमकारने आपल्या गेस्ट हाऊसवर क्या सुंदर पेंटिंग केली होती. हॉर्नबिल, मोर आणि भाई बेडरूमच्या खिडकीतून तुम्हाला नारळाची बाग दिसते. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथल्या भिंतीवर त्यांनी मालवणी म्हणी लिहिल्या होत्या. मॉर्निंग ट्रेलमध्ये आता आपण गावातलीच वाटा ही रस्त्याने जातलो, नंतर कच्ची वाटा त्या गावातल्या वाटेने जातलो. तिथे पक्षी दिसतले आणि थोडंसं आता तापूक अजून टाइम अर्ध्या 1 तासाने तापतला, तेव्हा मग फुलपाखरं येतली बाहेर. आता ओमकारच्या गेस्ट हाऊस कडून आम्ही गाव फिरायला निघालो होतो आणि फिरत फिरत आम्ही त्यांच्या घरी जाणार होतो. सकाळी सकाळी प्युअर ऑक्सिजन घेत कोणतंही गाव फिरण्याचा अनुभव जबरदस्त असतो. भात कापून झाला की थोडी ओलसर असते, जमीनमध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्ये फक्त कुळीच असतो, त्याची पिठी वगैरे बनवतो आपण. एक छानसा ओढा क्रॉस केला की ओमकारचं घर लागतं. या ओढ्याला आम्ही कोकणात व्हाळ म्हणतो. हे ओमकारचं मातीचं घर जवळजवळ 70 ते 80 वर्ष जुनं आहे. आणि कोकणातील जुनी घरं म्हणजे आपलं पहिलं प्रेम. आणि ओमकारचं घर म्हणजे एक मिनी राजवाडाच होता. ओमकारच्या घरातल्या गाई म्हशी चरायला गेलेल्या आणि गोठा धुवायचं काम चालू होतं. आणि इकडे बेत चालू होता माझ्या सगळ्यात आवडत्या गोष्टीचा, तो म्हणजे घावणे. भैया आवाज म्हणजे एक प्रकारची थेरपीच आहे. नंतर ओमकारने आम्हाला म्हातारा फणस दाखवला, जो किती वर्ष जुना आहे हे त्याच्या आजोबांना सुद्धा माहीत नाही. ओमकारचं घर बरंच मोठं आहे आणि ह्या घराला आपण हेरिटेज वास्तू म्हणू शकतो, कारण की कोकणात आता ही घरं हळूहळू दिसायची बंद होतील. घरासमोर एक तुळशी वृंदावन सुद्धा आहे, जी कोकणातल्या घरांची ओळख आहे. घराचा लोटा सुद्धा प्रचंड मोठा. इथे भात सुकत घातला होता. ही जुनी घरं बघणं म्हणजे एक ट्रीट असते. घराच्या हॉलला कोकणात वळे बोलतात आणि ही वळे सुद्धा जबरदस्त मोठी होती. वळेमध्ये ज्या ठिकाणी गणपती बसवला जातो त्याच्या मागे चित्र काढलं जातं. आता लोकांनी टाईल्स लावले आहेत, पण जुनी पद्धत म्हणजे चित्र काढणं, जे ओमकारच्या घरात अजूनही दिसते. नंतर ओमकारने आम्हाला घराबद्दल काही मजेशीर गोष्टी सांगितल्या. कोकणात एक म्हण आहे, नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया. त्या वाईन चाटून खाऊयाची गोष्ट सुद्धा आम्हाला ओमकारने तिथे समजावून सांगितली. नंतर त्यांच्या लोट्यावरच्या बाकडावर बसून आम्ही घावणे आणि करंदाची भाजी एवढा सॉलिड नाश्ता केला. नंतर पुन्हा ओमकार सोबत आम्ही त्याच्या गेस्ट हाऊसच्या मागच्या जागेत गेलो. तिकडे त्यांनी बांबू आणि माडाची झाडं लावली आहेत. माडाची आमची बाग आहे ना. माड कसा असतो, माड थोडा बित्रा असतो किंवा शाय असतो. त्याला दुसऱ्या झाडांचा झालेला टच किंवा त्यांची जी सावट बोलतात किंवा सावली बोलतात, दुसऱ्या झाडांची सावली त्याला चालत नाही. इथे मोठं आंब्याचं झाड आहे ना, त्या आंब्याच्या झाडामुळे इथे खाली लावलेला माड असा वाकडा त्याच्या सावलीच्या बाहेर पडणार आणि मग सरळ वरती जाणार. तिकडे बॉर्डरवरचे सगळे मोठी झाडं असल्यामुळे सगळे असे वाकडे वाकडे झालेले मला दिसतात माड. आणि जिथे आता हे नाही आहेत, ज्यांना काहीच दुसरं डायरेक्ट सनलाईट मिळते, ते एकदम असे स्ट्रेट सरळ गेले आहेत माड. तर त्याच्यामध्ये फेरस जास्त आहे. फेरस म्हणजे काय, आयन जास्त आहे. आयन जास्त असल्यामुळे त्याचा कलर लाल आहे. ओमकारच्या घराच्या इथे सकाळी सकाळी प्रचंड फुलपाखरं येतात. वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं. आणि ओमकार या सगळ्यांची व्यवस्थित माहिती देतो. ओमकारनं त्याच्या घरासमोर असलेल्या दालचिनीच्या झाडाची ओळख सुद्धा आम्हाला व्यवस्थित करून दिली. बाजारात मिळणाऱ्या गोष्टी आणि खऱ्याखुऱ्या गोष्टी यामध्ये किती फरक असतो हे त्या दिवशी आम्हाला कळलं. ओमकारच्या घराच्या बाजूला एक छोटीशी चिकूची बाग आहे
जिथे जबरदस्त सावली असते आणि दुपारी तिथे तुम्ही झोपाळा लावून झोपू सुद्धा शकता. चिकू सुद्धा खूप गोड असतात, फक्त तुम्ही सीझन चुकवला नाही पाहिजे. ओमकारने आपल्या गेस्ट हाऊसवर तर अख्खं कोकण कल्चर रंगवलं आहे. त्यात दशावतार, फिश थाळी हे सर्व तुम्हाला बघायला मिळतं. वुडन शीटवर सुद्धा फुलपाखरू आणि पक्ष्याच्या सुंदर पेंटिंग्स त्याच्याकडे केलेल्या आहेत. बघायला खूप मजा येते. ओमकारच्या घरातली मंडळी आता भात कापणीच्या कामाला निघाली होती आणि आम्हीही त्यांच्या पाठीपाठीमाग भात कापायला निघालो. भात कापणीची सर्व प्रोसेस आम्हाला ओमकारने समजावून सांगितली. नंतर आम्ही म्हटलं पहिली थोडीशी पेज घेऊया आणि मग कामाला सुरुवात करूया. हातात शस्त्र घेऊन मग योद्धे भात कापायला तयार झाले. हे खरं तर कोकणातलं लाईफ स्किल आहे आणि यापासूनच आपण आज दूर होत चाललो आहे यासारखं दुःख नाही. भात कापून झाल्यावर त्याला मी सुकवायला ठेवलं आणि ओमकारच्या घरातले मोठ्या अभिमानाने त्या भाताकडे बघत होते. कष्टाला पर्याय नाही हे इकडे दिसतं. डीमार्टमध्ये जाऊन तांदूळ विकत घेणं खूप सोपं आहे, पण तोच भात पिकवणं खूप कठीण. नंतर जवळच असलेल्या व्हाळात हातपाय धुतले आणि मग आम्ही जेवायला घरी गेलो. भाई, वळईमध्ये एकत्र बसून जेवणाची मजा म्हणजे टॉप क्लास एक्सपिरियन्स होता. मला आमच्या घराची आठवण आली, कारण की आमच्या घरात सुद्धा आम्ही असेच जेवायला बसायचो. फक्त मला फुलपाखरू माहित होतं. पक्षी, कावळा, चिमणी जे काही आपल्याला नॉर्मल शिकलं ते माहित होते. आज एका दिवसात ना याने जवळजवळ मला 30-40 फुलपाखरांची नावं सांगितली फक्त, आणि दाखवले कमीत कमी 15-20 बघितले. आपणच 15 बघितले. आणि भाई, फुलपाखरू बघण्याचा एक्सपिरियन्स एवढा सुंदर असू शकतो ना, मला वाटलं पण नव्हतं. नंतर संध्याकाळी आम्ही ओमकार सोबत नदीवर पोहायला गेलो. आता नदीला कोकणात न्हय म्हणतात आणि न्हयला आम्ही आमची आई मानतो. या नदीकाठी बसून चहाचे 2 घोट घेण्यात वेगळीच मजा आहे. 1 2 3 4. पण क्रेडिट काय माहितीये का, हिने उभा दगड लावलाय, हे क्रेडिट आहे. आणि आता शेवटची एक मोठी रिस्क घेते. गणपतीला मुकुट लावायचा हा प्रयत्न. गावातली प्रत्येक सकाळ ही जीवनाची एक नवीन सुरुवात असते. शहरात तसं नसतं. सकाळीच ओमकारची काकी चुलीकडे बसून भाकऱ्या भाजत होती, कारण एकदा भाकऱ्या खाऊन शेतावर गेलं की लवकर भूक लागत नाही. गरमागरम भाजलेल्या भाकऱ्या आणि खोबऱ्याची चटणी हा आमचा आजचा नाश्ता होता. आणि तुम्ही फक्त इमॅजिन करा, बाहेरचा थंड वारा आणि या बाकड्यावर बसून चटणी आणि भाकरी खायची मजा काय असेल. चटणी आणि भाकरी सोबत आप्पा आम्हाला भगवद्गीता सुद्धा ऐकवत होते. कोकणात सकाळची देवपूजा म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट. ओमकारच्या मोठ्या काकांकडे ही जबाबदारी असते. निसर्गाला देव मानूनच कोकणी माणूस जगत आला, म्हणून निसर्ग, देव आणि कोकणी माणूस यांचे एक वेगळंच नातं आहे. आमची सगळ्यात फेवरेट गोष्ट जी कधीपासून करायची आहे, कांदळवन सफारी वाडेकर काकांकडे. कोकणात आल्यावर एक गोष्ट करायलाच हवी, ती म्हणजे कांदळवन सफारी. आणि त्यासाठीच आम्ही वाडेकर काकांकडे पोहोचलो. आज जो का आम्ही घाट घातलो कांदळवन सफारीचो, त्याचे सूत्रधार आणि आमचे करता धरता सगळे वाडेकर काका असत. यांका तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघला असलेल्या आहेत, कारण की आचरा आणि कांदळवन नावीला की वाडेकर या नाव त्याला लागान येतात पहिलाच. हा, म्हणजे जसं तुम्ही क्रिकेट म्हटलं, आता आमचा विषय होतो क्रिकेट म्हटलं की तेंडुलकर, तसं कांदळवन म्हटलं की वाडेकर. दोघे कर जुळले सुद्धा. वटवागळं आणि परागीकरणात त्यांचा एक महत्त्वाचा रोल आहे. काही झाडांच्या बिया वटवागळाने खाऊन टाकल्या तरच रुजतात, नाही तर रुजत नाहीत. आणि वटवागळं ही पक्षी असली तरी सस्त नाहीत, अंडी घालत नाहीत, पिल्लांना जन्म देतात. ही समुद्रातली वाळू आणि खाडीतील माती यांच्या मिश्रणातून एक वेगळीच परिसंस्था तयार होते. हे कांदळवन फिरावं ते वाडेकर काकांसोबतच आणि ऐकावं ते वाडेकर काकांकडूनच. नंतर तिकडून आम्ही आचऱ्यातल्या रामेश्वर मंदिरात गेलो. हे मंदिर बरंच भव्य आहे आणि ह्याचा इतिहास सुद्धा बराच मोठा आहे.
आचऱ्यात होणारी गावपळण आणि आचऱ्यात होणारा रामेश्वराचा उत्सव हा जगप्रसिद्ध आहे. आचऱ्यात होणाऱ्या गावपळणीचे बरेचसे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. हे रामेश्वराचं मंदिर ओमकार तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगतो. हां, तर आता तिसरी शेवटची हिंट आहे, ती आहे तुम्हाला वरती ललाटपट्टी दिसेल ना, याला जो वरचा भाग असतो दरवाजाचा वरचा भाग, त्याला ललाटपट्टी बोलतात. नंतर तिकडून निघून ओमकार आम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन गेला, त्याच्या जेवणाची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. आम्ही तिकडून तोंडवली समुद्रकिनाऱ्यावर खास जेवायला आलो होतो. हे दोघेही व्हेजिटेरियन असल्यामुळे नॉनव्हेज खाण्याचं आव्हान मी माझ्या खांद्यावर उचललं होतं, पण व्हेज थाळी सुद्धा एवढी टेम्पटिंग होती की बघतच राहावं. हे कर तुझी. सुरमईचा पीस बघ केवढा मोठा इथे. आम्ही फक्त आणि फक्त जेवायला आलेलो, फक्त समुद्र दिसला राहवला नाही म्हणून समुद्राकडे आलोय आणि खूप सुंदर जागा आहे. आणि आज 2 दिवस झाले ओमकार सोबत कोकणाचा अनुभव घेतोय. कोकणातला असलो तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारे कोकण बघतोय ओमकार सोबत. आणि खरं तर बाकी फिरवणं ठीक आहे, पण जो कोकणातला माणूस तुम्हाला जेवणाची जागा रेकमेंड करतो ना, त्याच्यावरून त्याचं नॉलेज कळतं. हा नॉनव्हेज खात नाही, पण त्याने सांगितलं तुला सगळ्यात बेस्ट फिश इथे खायला मिळेल. खूप दिवस झालेले, 2-3 दिवस झालेले, आणि मला असे 2-3 दिवस झाले नॉनव्हेज नाही खाल्ल्यानं की तुझी कमजोरी आल्यासारखी वाटते. तर मजा आली आणि आता आम्ही बॅक टू कोकणाई परत चाललोय. आता मी तोंडवळीवरून येतोय आणि अचानक ओमकारने ब्रेक मारला आणि आम्हाला मोर स्पॉट झालाय समोर, आणि एवढा सुंदर. ओमकारच्या घरातील एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा. आप्पा म्हणजे ज्ञानाचा महासागर, भगवद्गीता, समर्थ रामदासांचा दासबोध, त्यांना तोंडपाठ. आज ते आम्हाला घर बांधायच्या वेळच्या गोष्टी सांगत होते. त्यांनी अगोदर चौक उभे केले, भिंती नाही घातल्या, भिंतीनंतर. कोकणाईसोबतची प्रत्येक सकाळ म्हणजे आज काय नवीन मिळणार याची उत्सुकता. आजची सुरुवात सुद्धा आमची झाली होती चुलीवरच्या आंबोळ्यांनी. चुलीकडे बसून आंबोळ्या आणि चहा पिणं यासारखं सुख नाही. नंतर ओमकारने आम्हाला घराजवळच्या व्हाळात असणाऱ्या गारंबीच्या वेलीबद्दल माहिती दिली. वेल मागे जी मोठी दिसते ती पण वेलच आहे, आणि त्याच्या मोठी अशा लांब लांब 1-1 मीटरच्या अशा शेंगा येतात त्याला, आणि त्याच्यामध्ये एवढ्या अशा मोठ्या मोठ्या बिया असतात चकचकीत अशा. नंतर ओमकार आम्हाला घेऊन गेला त्यांच्या शेतातल्या प्रायव्हेट स्विमिंग पूलकडे, जिथे तुमच्या शहरातले मोठे मोठे स्विमिंग पूल झक मारतात. आम्ही असे पळत येतो तिकडनं आणि ह्याच्यावरनं अशी उडी मारतो. साईडचे सगळे आमचे, इकडचे पण 2 कोपरे आहेत. लिटरली स्विमिंग पूल आहे हा. थंड आहे. नंतर ओमकारच्या मांगरात गेलो. तिकडे त्याचे काका काकी भाताच्या कामात जुंपलेलेच होते. कोकणातल्या माणसाला वर्षभर आराम नाही, काही ना काही काम सुरूच असतं. आणि कोकणातल्या बायकांचं तर खास कौतुक, घरातलं जेवण खाणं करून सुद्धा या सगळ्या कामात त्यांची पूर्ण मदत असते. आज आम्ही आमच्या शेवटच्या दिवसावर आहे आणि आज आम्ही चाललो आहे प्रसादला भेटायला. प्रसाद कोकणी रानमाणूस ज्याला आपण सगळेच ओळखतो, आमचा मित्र आहे आणि गावी आल्यावर त्याला भेटणे मस्ट असतं. सो शेवटचा दिवस त्याच्यासाठी. नंतर आम्ही प्रसादच्या जीवनशाळेकडे गेलो. ही जीवनशाळा प्रसादने खूप मेहनत करून उभारली आहे आणि इथे तो पुढच्या पिढीला किंवा आताच्या अशा लोकांना ज्यांना गावाकडे पुन्हा यायचं आहे त्यांना तो जीवनाच्या स्किल्स शिकवतो. इथे अक्षयने काढलेली ओमकारची एक सुंदर पेंटिंग सुद्धा होती. खरं तर प्रसाद बोलायला लागला की सगळ्यांना ऐकत राहावंसंच वाटतं. तो आमका आधी आमचा वाचवचा ना. आमचे प्रॉब्लेम सध्या हो कोकणाचा प्रॉब्लेम भाषा नाही, जंगल जमीन आहे. भाषा तर आम्ही आमची बोलतोच असो. उद्या येऊन हयसर आमचं एक मारवाडी एका दुकान घेतलं आणि त्याचं नाव सातेरी ट्रेडर्स म्हणून दिलेलं, आणि तो चांगली मालवणी बोलता. चांगली मालवणी आणि चांगली भाषा बोलली म्हणून काय चांगला झाला असं नाही ना. ते सगळे येऊन उद्या आमची भाषा बोलतील म्हणून काय झालं, पण जमिनी तर आमची घेतलीत ना त्यांच्यानी. मग त्याच्यासाठी काय तुम्ही करतात त्या महत्वाचं.
प्रसाद नेहमी जे काम करत असतो आणि त्याला माझं नेहमी मेसेजवर सांगणं असतं की भाई जा काय करते तर जीव सांभाळून कर. आजकालच्या तरुणांसाठी हा एक एक्झाम्पल आहे ओंकार किंवा प्रज्ञा मिळून जे काही काम करत असत. कारण काय आहे ना की तुम्ही रुटेड असणं ह्या तुमच्यासाठी गरजेचं आहे. लोक तुमच्याकडे पर्यटक म्हणून येऊ किंवा न येऊ हे त्यांचा भाग आहे. लोकांनी पर्यटक येऊ या म्हणून आम्ही काहीतरी जगणं वेगळं आणि आम्ही जगतो आणि पीपल शुड जॉईन अस इन अवर हॅपीनेस. दॅट्स इट. तर ता एक आपलं म्हणून आपण जगावं आणि ता जगतो तेव्हा आपल्या काय आनंद मिळतो त्या आनंदात लोकांना सामील करून घ्या. लोक जगतात म्हणा लोकांना आवडतं म्हणून करून गेलो तर ना आपण आयुष्यात कायच चांगलं नाही करू शकतो. मग आपण त्याच परत अल्गोरिदम मध्ये जाऊन अडकतो. समुद्र, घावणे, मासे, शिरवाळे याच्या पलीकडचं कोकण जे मी 3 दिवस अनुभवलं आणि ते खरं कोकण आहे. पण कोकणचं एक पॅटर्न बनलं आहे की कोकणात गेलं की घावणेच खायचे आहेत, मासेच खायचे आहेत, नंतर समुद्र बीचवर फिरायचं आहे, नदीत पोहायचं आहे. पण आम्ही कोकणासोबतच 2-3 दिवस होतो. ओमकार होता आणि 2-3 दिवसात एक वेगळे अनुभव आले. कोकणची एक एकत्र कुटुंब पद्धती, कोकणची जुनी घरं, कोकणात होणारे आता नवीन प्लांटेशन्स जी झाडं आहेत आणि इकॉलॉजिकली कोकणात कोणती झाडं गरजेची आहेत, अजून इकडचे वेगवेगळे मिळणारे बटरफ्लायज, इथे उडणारे पक्षी जे आम्ही नेहमी बघायचो हे पक्षी उडत आहेत पण त्याचं आपल्याला इकॉलॉजिकली महत्त्व माहिती नव्हतं. प्रसादला भेटलो, कांदळवन सफारी केली, घरचं जेवण बाहेरचं जेवण सगळं काही टॉप क्लास होतं, नेक्स्ट लेवल. म्हणजे मी रिकामी डोकं ठेवून आलेलो ओमकारकडे येताना आणि या डोक्यात भरपूर काय काय डोकं आणि मोबाईल दोन्ही भरून घेऊन चाललोय. तर ओमकार तुझी जी कोकणाई आहे ती आम्हाला भरपूर आवडली आहे. आणि जे गावात राहतात ज्यांचं गाव कोकण आहे किंवा जे कोकणच्या बाहेरचे आहेत सर्वांनाही कोकणाई जाणून घेण्याची गरज आहे. कारण हे नुसतं कोकण टुरिझम नाहीये तर ही कोकणची एक लाईफस्टाईल, कोकणची संस्कृती, कोकणची माणसं. ओमकार तुम्हाला फक्त कोकण जगवत आहे तर कोकणातल्या माणसांशी पण कनेक्ट करतोय. तर हे सगळं तुम्ही कधीतरी नक्की अनुभवा. ओमकारचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला देतोय. या मुलाला भेटा यार, खरंच अमेझिंग आहे आणि तुम्हाला खूप मजा येईल. कारण की याची स्वतःची स्टोरी अशी आहे ना, हा मुंबईत वाढलेला मुलगा आहे आणि आज हा आपल्याला कोकण दाखवतोय. तर सगळे डिटेल्स आहेत. ओमकारला नक्की कॉन्टॅक्ट करा. फिरायला जाणं न जाणं ते तुमच्यावर आहे पण त्याच्याशी बोला फोन करून, त्याला खूप आवडेल, त्याच्यावर चर्चा करा. बाकी हे सगळं टुरिझम फिरणं वगैरे हे त्या पुढच्या गोष्टी आहेत. माणसांशी कनेक्ट व्हा. ओंकार सारख्या मुलांना यांना तळमळ आहे आज की कोकण आहे तसं राहावं. बाकी व्हिडिओच्या खालती कमेंट्स करा, लाईक नको मला, कमेंट्स करा आणि हे सगळं जे आम्ही तुम्हाला दाखवलंय हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. आणि ओमकार पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मला पण खूप बरं वाटलं. आता 2-3 दिवस कसे गेले हे समजलं पण नाही फिरण्यात आणि माझं गाव दाखवणं, आमचं घर आणि आपण बाकी पण जे काही बघितलं. इव्हन ओमकारच्या घरातले पण आम्हाला बोलत होते की आम्हाला असं वाटतं की आमच्या कोणतरी पाहुणे आलेत राहायला, घरातलेच कोणतरी आहे असं. एवढी आपुलकी आहे. खूप खूप ओमकार थँक्यू. असं वाटत होतं की कुठल्या तरी मामाच्या घरी, काकाच्या घरी राहायला गेले 2 दिवस.